गेल्या 21 दिवसांपासून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पर्यावरणवादी सोनम वांगचुक हे जंतर मंतरवर उपोषणाला बसले आहेत। उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती ढासळत गेल्यानं दिल्ली उच्च न्यायालयानं या प्रकरणी हस्तक्षेप करण्याच्या सूचना केंद्र सरकारला दिल्या। त्यामुळे दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना कोणतीही पूर्वसूचना न देता रुग्णालयात दाखल केलंय। यावेळी जंतर मंतर येथे मोठा गोंधळ पाहायला मिळाला। दिल्ली पोलीस घटनास्थळी साध्या वेशात आले। त्यांनी व्यासपीठावर सर्वत्र पडदे लावले। कोणालाही काहीही समजण्याच्या आत त्यांनी सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना गर्दीतूनच मार्ग काढत सफदरजंग रुग्णालयात नेलं। पोलिसांनी वांगचुक यांना अत्यंत संयम राखून बाजूला केलं असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि तज्ज्ञ वैद्यकीय सल्ल्यानुसार सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्यानं त्यांना अत्यावश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करताना आंदोलकांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळं थोडी गडबड झाली, मात्र पोलिसांनी कमालीचा संयम बाळगून ही कारवाई सुरक्षितपणे पार पाडली। आम्ही जंतर मंतर येथील आंदोलकांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर शांततेने जागा रिकामी करावी अशी माहिती दिल्ली पोलिसांनी एक्स पोस्टद्वारे दिली आहे। वांगचुक सध्या शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। दरम्यान अभिजित दिपके यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र त्यांना आता सोडून देण्यात आलं असून त्यांनी देशभरात शांततापूर्वक आंदोलन करण्याचं आवाहन केलंय। दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर मंतर येथून हलवलं आहे। येथे विद्यार्थ्यांवरही लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप आहे। मी फ्रेश होण्याकरता मित्राच्या घरी गेलो होतो, तिथं मला पोलिसांनी मारून रोखून ठेवलं होतं। मला ताब्यात ठेवण्यात आलं होतं। मला आता सोडण्यात आलं असून जंतर मंतर येथे आम्हाला जाऊ दिलं जात नाहीये। देशभरातून जितके लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना मी आवाहन करतो की देशभरात आज शांततापूर्वक आंदोलन करायचं आहे। सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं जंतर मंतर येथून हलवण्यात आलंय। मला मारहाण केली आहे, विद्यार्थ्यांवरही लाठीचार्ज केलाय। आपल्या विभागात लोकांनी आंदोलन करायचं आहे, कोणताही नियम मोडू नका। विद्यार्थ्यांवरील हल्ला सहन केला जाणार नाही। सोनम वांगचुक 20 दिवस उपाशी आहेत, त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने उठवलं आहे अशी प्रतिक्रिया अभिजित दिपके यांनी दिली है। दिल्ली पुलिस ने सोनम सर को जंतर मंतर से उठा लिया। यहाँ पर बच्चों पर भी लाठीचार्ज किया है। मैं अभी अपने दोस्त के घर गया था फ्रेश होने, तो मुझे वहां पर भी पुलिस ने मार कर रोक रखा था, डिटेंशन में रख रखा था। और सोनम सर को उठाने के बाद इन लोगों ने मुझे अभी छोड़ दिया, और लेकिन अभी भी जंतर मंतर में हमें घुसने नहीं दे रहे। तो देश भर में जितने भी लोग ये वीडियो देख रहे हैं, मैं उनसे अपील करता हूँ, शांतिपूर्ण प्रदर्शन आज हमें पूरे देश में करना होगा। सोनम सर के समर्थन में इन्होंने फोर्सफुली सोनम सर को उठाया, मेरे साथ मारपीट की है। यहाँ पर जितने सारे स्टूडेंट्स हैं उन पर भी लाठीचार्ज किया है। तो मेरी सभी से अपील है, पूरे देश भर में अपने अपने एरिया में प्रोटेस्ट करिए और कहीं से भी कोई नियम ना तोड़े। हमें पीसफुली करना है और हमें जवाब देना है कि ये तानाशाही हम बर्दाश्त नहीं करेंगे। स्टूडेंट्स के साथ जो मारपीट हुई है वो हम बर्दाश्त नहीं करेंगे। और जो सोनम सर के साथ किया है, 20 दिनों से वो इंसान भूखा था, उसको फोर्सफुली पुलिस ने उठाकर जेल में पुलिस ने उठा लिया है। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।